दापोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा पक्ष सज्ज झाला आहे आणि त्यांनी जाहीरनामा न छापता वचननामा छापलेला आहे। या वचननाम्यामध्ये शहरातली जी मूलभूत प्रश्न आहेत त्यावर हात घालण्यात आला आहे। त्याबरोबरच शहराला जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल याकडेही भाजप लक्ष देणार आहे, जेणेकरून विकासाची दारं उघडी होतील। दापोली सारख्या शहरामध्ये फार मोठं स्वप्न, वॉशिंग्टन न्यूयॉर्क सारखं शहर तयार करावं अशी खोटी स्वप्न आम्ही दाखवत नाही। तर त्या ठिकाणी अंडरग्राऊंड गटारं करावं किंवा बंद गटारं करावी, या ठिकाणी आता अनेक गोष्टी आपल्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलेल्या आहेत। आता मैदान आहे, काय लागतं हो त्याला? एखादा नगराध्यक्ष जाऊन बसला तिथे नगरविकास खात्याकडे, फडणवीसांकडे, की तुम्ही आला होतात वचन द्या, आणि चिटकूनच बसला। म्हणजे मी माझं उदाहरण देतो, अगदी आत्मस्तुतीचा दोष पत्करून मला महाराष्ट्र चेअरमन केलं गेलं। 32 कोटी रुपये आवक होती। खडसे त्यावेळेला अर्थमंत्री होते। मी जाऊन बसलो तिथे, माननीय बाळासाहेबांकडे गेलो की बाळासाहेब तुम्ही झोपडपट्टीला त्या ठिकाणी फुकट एक 225 चौरस फूट जागा देत आहे, जुन्या चाळीत राहणाऱ्या लोकांचं काय? बाळासाहेबांनी मला सांगितलं काय पाहिजे, 225 लगेच केला। 100 कोटीच्या वर बजेट, खाण म्हणून बसलो आम्ही। तसं इथे तुम्ही कधी बसलात का? काय तिथे झाले त्या मैदानाची स्थिती, भयानक स्थिती झालेली आहे। पाणी या ठिकाणी आणायचं आहे या ठिकाणी, आणि म्हणून मला असं वाटतं की या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ज्या गोष्टी दिल्या त्या वर्ष 2 वर्षात त्यातल्या मूलभूत गोष्टी आम्ही त्या ठिकाणी नक्की पूर्ण करू। दापोली शहरामध्ये भाजपला सत्ता दिली तर दापोली शहराचा कायापालट करू, असं प्रवक्ते मधुकर चव्हाण यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपचा अजेंडा ठेवला आणि ते कोणकोणते विकास करणार आहेत याची यादी वाचली। जाहीरनामा म्हणजे आमचं वचन आहे हे सांगायला मात्र ते विसरले नाहीत। या दापोलीचा एकूण सगळा विकास करून एक सुंदर पर्यटन क्षेत्र व्हावं, निदान बाकी काही नाही, माणूस म्हणून नागरी सुविधा, भौतिक सुविधा ज्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। दापोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला मत द्या, असं आवाहन सुद्धा यावेळी भाजपच्या नेत्यांनी केलं। केदार साठे असतील, भाऊ इदाते असतील यांनी तर विकास कामाच्या मुद्द्यावर सर्व दापोली वासियांना कोणतीही तक्रार होणार नाही असं सुद्धा आश्वासन दिलंय। भाजप पक्षाला सत्ता दिली तर या दापोली शहरामध्ये नवनवीन योजना कशा राबवता येतील यासाठी देखील आम्ही प्रयत्न करू, असंही केदार साठे यांनी सांगितलं। माय कोकण, दापोली।